जो जातीसाठी नाही मातीसाठी लढतो तो मराठा. जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतो तो मराठा. ज्याच्या नसानसात संतांचे विचार भिनलेले असतात तो मराठा. मराठ्यांबद्दलचे हे वाक्य तुम्ही सुद्धा ऐकून असालच. पण मराठा ही नेमकी जात आहे का? आणि असेल तर ती कशी निर्माण झाली? काय आहे मराठा या मागचा इतिहास? आणि मराठ्यांना का पराक्रमी समजलं जातं? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. माहिती वेगळी आहे, भन्नाट आहे आणि जबऱ्या सुद्धा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही साधं गुगलवर जरी सर्च केलं मराठा म्हणजे काय, तर तेथे मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय वर्णीय जात आहे अशी माहिती येते. महाराष्ट्रावर राज्य करणारे जे क्षत्रिय राजवंश झाले जसे की सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब, निकुंभ, मौर्य, सेंद्रक, यादव आणि सिसोदे या सर्व राजवंशाचे वंशज म्हणजे 96 कुळी मराठे अशी माहिती गुगलवर उपलब्ध आहे. म्हणजे आजचा मराठा समाज क्षत्रिय आणि पराक्रमी राजांचा वंशज असल्याचे सांगण्यात येते. राजाराम शास्त्री भागवत यांनी मराठ्यांचा फार चांगला अर्थ सांगितला आहे. मराठा हा शब्द मरहट्टा या शब्दाचा अपभ्रंश आहे. तो कसा आहे हे पुढे जाणून घेऊयात. पण राजाराम शास्त्री भागवत म्हणतात की मरता तब हटता, म्हणजे जो मरतो तेव्हाच हटतो त्यालाच मराठा असे म्हटले जाते. मराठा हा शब्द प्रांताशी सुद्धा जोडला जातो. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्राला महाजनपदाच्या काळात अस्सक किंवा आसमक या नावाने ओळखले जायचे. याच आश्मक राज्यावर राज्य करणारी लोक ही प्रखर महारथी होती, लढवय्य होती आणि म्हणून या रठ मराठी माणसाच्या प्रदेशाला पुढे बौद्ध आणि जैन साहित्यात मरहट्ट म्हणून संबोधलं गेलं. मराठा या शब्दाचा अपभ्रंश होऊन मराठा हा शब्द अस्तित्वात आला असेल असा अंदाज बांधला जातो. सम्राट अशोकांच्या शिलालेखामध्ये आणि नंतर सातवाहनकालीन शिलालेखामध्ये मराठा म्हणजे आज आपण ज्याला महाराष्ट्र म्हणतो त्या प्रदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे मराठा या शब्दाचा उगम प्रादेशिकतेशी संबंधित आहे असं अनेकांचं मत आहे. यावरून महाराष्ट्र हा प्रदेश आणि महाराष्ट्रात राहणारी माणसे मराठा असा त्याचा अर्थ काढला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही शिवरायांच्या सैन्याचा मराठी म्हणून उल्लेख व्हायचा. जसे की मोगल, डच, इंग्रज, पोर्तुगीज असतात तसेच स्वराज्यासाठी लढणारे आणि प्राणपणाला लावणाऱ्या मावळ्यांना त्या काळात मराठी म्हणून संबोधले जायचे. अर्थात स्वराज्यात राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याला मराठा म्हटलं जायचं. भारताच्या राष्ट्रगीतातही पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कळ, बंग असा उल्लेख पाहायला मिळतो. अर्थात राष्ट्रगीतातही मराठा शब्द प्रांत म्हणूनच वापरला गेल्याचे सांगितले जाते. मग 96 कुळी मराठा कोण आणि मराठा ही जात कशी निर्माण झाली यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणतात, प्राचीन काळी मराठी एकतर शेती करायचे नाहीतर सैन्यात भरती व्हायचे. नंतर त्यांच्या कामावरून मराठ्यांचं वर्गीकरण झालं जे आज पण आपल्याला पाहायला मिळतं. 96 कुळी मराठा ही जात कागदोपत्री अस्तित्वात नाहीये, पण तरीही तो मराठ्यांच्या अभिमानाचा विषय आहे. आता राहिला विषय मराठा कोणाला म्हणावं, तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय जरी असला तरी आम्हाला असं वाटतं जो स्वतःला या परंपरेचा वारसदार समजतो तो मराठा. जो आजही छत्रपती शिवरायांना आपला आदर्श मानतो तो मराठा. जो आपल्या संतांची परंपरा जाणतो आणि तिला मानतो तो मराठा. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो या मातीशी इमान राखतो तो मराठा.